घशामध्ये, छातीमध्ये खूप जळजळ होणं, खाल्लेलं वर येणं, आंबट करपट ढेकर येणं किंवा मग सकाळी सकाळी उलटी होणं किंवा उलटी काढावीच लागणं त्याच्याशिवाय बरंच न वाटणं, वारंवार खूप तहान लागणं, चक्कर येणं, मधून गरगरणं किंवा डोकं दुखणं, अशी जी लक्षणं आहेत ही जनरली पित्ताची लक्षणं असतात किंवा पित्त वाढल्याची लक्षणं असतात. आता इथं पित्त म्हणजे जनरली ज्याला आपण ॲसिडिटी होणं हे जे म्हणतोय त्याच्याविषयी बोलतोय, नाहीतर मग डोक्याचे केस पांढरे होणं किंवा मूळव्याधमधून रक्त जाणं ही सुद्धा पित्त वाढल्याचीच लक्षणं आहेत. पण आजचा आपला जो विषय आहे तो प्रामुख्याने व्यवहारामध्ये ज्याला आपण मला फार पित्ताचा त्रास आहे असा वारंवार होणारा जो त्रास आहे त्याच्याविषयी बोलतो. मित्रांनो, आयुर्वेदातील माहितीसाठी हा चॅनल अवश्य सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओ आला की तो लगेच तुमच्यापर्यंत येण्यासाठी तुम्हाला कळण्यासाठी शेजारचं जे बेल आयकॉन म्हणजे जी घंटी आहे ती सुद्धा अवश्य प्रेस करा. नमस्कार, मी डॉक्टर तुषार कोकाटे. पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं. मित्रांनो, पित्तावर जर विजय मिळवायचा असेल, पित्त पूर्ण बरं करायचं असेल, मुळापासून बरं करायचं असेल, तर सगळ्यात जास्त जर काही महत्त्वाचं असेल, मी तर असं म्हणेल की ट्रीटमेंटपेक्षाही कदाचित जास्त महत्त्वाचं असेल, तर ते म्हणजे पित्त कशा कशाने वाढतं, पित्त कशा कशाने होतं हे समजून घेणं. आता पित्त होणं न होणं हे कशावर जर सगळ्यात प्रामुख्याने अवलंबून असेल तर ते म्हणजे जेवणाची वेळ. जेवणाची निश्चित वेळ असणं हे खूप महत्त्वाचं आहे, अत्यंत महत्त्वाचं आहे. कदाचित तुम्ही अनेक वयोवृद्ध लोक पाहिली असतील की ज्यांचा जेवणाच्या वेळेविषयी एक नियम असतो किंवा एक काटेकोरपणा असतो की त्या निश्चित वेळेला त्यांना जेवण मिळालंच पाहिजे किंवा त्यांचं जेवण झालंच पाहिजे असा त्यांचा दंडक असतो. इथं जेवणाची निश्चित वेळ असणं हे पचनाच्या दृष्टीने तसंच आपल्या शरीरामध्ये जे एक बायोलॉजिकल क्लॉक आहे असं म्हणतात, तर त्या दृष्टीने सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे, खूप महत्त्वाचं आहे. मग आता पुढचा प्रश्न येतो की मग जेवणाची आयडियल वेळ कोणती असली पाहिजे, आदर्श वेळ कोणती असली पाहिजे. तर दुपारच्या जेवणाच्या बाबतीत सूर्य जेव्हा माथ्यावर येतो म्हणजे सर्वसाधारणपणे 12च्या दरम्यान तुम्ही जेवलं पाहिजे, कारण तो पित्ताचा काळ आहे. त्या काळात जर आपण जेवलो तर अजीर्ण होण्याची किंवा पित्त होण्याची शक्यता फार कमी असते, कारण पित्त अन्न पचवून टाकतं. आणि रात्रीच्या जेवणाच्या बाबतीत काय, तर रात्री तुम्हाला जितकं शक्य होईल तितकं लवकर जेवावं. आता इथं सूर्यास्ताच्या आत जेवावं असं म्हणता आलं असतं, पण 90% लोकांना हे शक्य होणार नाही. मग काय करायचं आहे, तर रात्रीचं जेवण जितकं शक्य होईल तितकं लवकर करायचं आहे आणि जितका उशीर होईल रात्री जेवायला तितकं आपलं जेवण कमी असलं पाहिजे. एखाद्या दिवशी जर खूपच उशीर झाला तर नुसतं दूध घेऊन झोपलं तरी चालेल, निदान पित्त तरी होणार नाही. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की तुमचा आहार किती आहे. बऱ्याचदा आपण आपल्या गरजेपेक्षा जास्त खात असतो आणि मग ते आपल्याला पचवता येत नाही. आणि विशेष गोष्ट ही की प्रत्येकालाच असं वाटत असतं की मी कमीच खातो, मी जास्त खातच नाही. पण प्रॅक्टिकली असं दिसतं की जर तुम्हाला ॲसिडिटीचा त्रास असेल किंवा अम्लपित्त असेल, तर तुम्ही जर तुमचा आहार काही प्रमाणात कमी केला तर हा ॲसिडिटीचा त्रास कमी होताना दिसतो. उदाहरणार्थ, जर तुम्ही 3 चपात्या खात असाल तर तुम्ही त्या 2 जर खायला सुरुवात केली किंवा 2 खात असाल तर 1.5 केल्या, म्हणजे थोडाफार आहार जर तुम्ही कमी करून बघितला तर निश्चितपणे पित्त कमी होताना दिसतं. एक रिसर्च असं सांगतोय की तुम्ही जितका आहार घेताय तितक्या प्रमाणात शरीर ॲसिड निर्माण करत असतो तो आहार पचवण्यासाठी. आता हा रिसर्च खरा असेल किंवा खोटा असेल, पण आयुर्वेदशास्त्र मात्र असं निश्चितपणे सांगतं की जर तुम्ही अत्यशन केलं म्हणजे अधिकचा आहार घेतला, गरजेपेक्षा जास्त आहार घेतला, तर पचनशक्तीवर ताण येतो. पचनशक्तीवर ताण आल्यानंतर पचनतंत्र बिघडतं आणि पचनतंत्र जर बिघडलं तर निश्चितपणे पित्त होणार म्हणजे होणार. आणि म्हणूनच आयुर्वेदाच्या एका महत्त्वाच्या सूत्राची इथे आठवण करून देतो. सूत्र असं आहे की दो भागो पूरयत अन्नम तोयन एकम प्रपूरयत वायुना विनिर्गमनार्थम चतुर्थम अवशेषयत. म्हणजे काय, आपलं जे पोट आहे त्याची जी कॅपॅसिटी आहे त्याचे कल्पनेने सर्वसाधारण 4 भाग करायचे आणि या 4 भागांपैकी 2 भागच अन्न सेवन करायचे. म्हणजे काय, दो भागो पूरयत अन्नम, 2 भागच अन्न सेवन करा. तोयन एकम प्रपूरयत, तोय म्हणजे पाणी, तर तिसरा जो भाग आहे तेवढं पाणी प्यायचं आहे. आणि चतुर्थम अवशेष आहेत कोणासाठी, वायुनाम विनिर्गमनार्थम, म्हणजे वायू व्यवस्थित तिथे यावा जावा, तो व्यवस्थित तिथे राहावा यासाठी चौथा भाग हा रिकामा ठेवायला सांगितलेला आहे, तर अन्नपचन व्यवस्थित होत असतं. सोपं उदाहरण घेऊयात. समजा मिक्सरमध्ये तुम्हाला शेंगदाणे बारीक करायचे, शेंगदाण्याचा कूट तयार करायचा आहे, तर आपण ते मिक्सरचं भांडं काठोकाठ भरत नाही. जर काठोकाठ भरलं तर काय होईल, शेंगदाण्याचा कूट व्यवस्थित होणार नाही आणि मिक्सरवर पण लोड येईल. तसंच आपल्या पचनतंत्रावर सुद्धा जर आपण आकंठ जेवलो, पोट भरून जेवलो तर लोड येतो, पचनतंत्र बिघडतं आणि मग पित्त होणं, गॅस होणं असं
होऊ शकतं. तसंच जर तुमच्या आहारामध्ये डाळींचं प्रमाण जास्त असेल किंवा कडधान्यांचं प्रमाण जास्त असेल, तर ओव्हरऑल आहार बॅलन्स करण्यासाठी तुमच्या आहारामध्ये स्निग्ध पदार्थ जसं तेल, तूप यांचं प्रमाणसुद्धा व्यवस्थित असणं अत्यंत आवश्यक आहे. कारण ह्या सगळ्या डाळी, ही सगळी कडधान्य ही अत्यंत कोरडी आहेत आणि त्याचा दुष्परिणाम आपल्या शरीरावर होऊ नये म्हणून तेल किंवा तूप हे त्यांच्याबरोबर असणं गरजेचं आहे. उदाहरण द्यायचं झालं तर समजा बेसन म्हणजे पिठलं बनवलं तर आवर्जून त्याच्यावरती कच्च्या तेलाची धार वरून घेतली जाते, किंवा जर तुम्ही पुरणपोळी केली तर ही पुरणपोळी तुपामध्ये खाल्ली जाते, किंवा जर वरण भात असेल तर तिथे सुद्धा आवर्जून वरतून तूप घेतलं जातं, किंवा मुगाचा शिरा करायचा असेल, मुगाच्या डाळीचा जर शिरा करायचा असेल तर तिथे सुद्धा आचार्य आवर्जून सांगतात की तूप जास्त लागेल. याचा अर्थ काय की हा डाळींचा कोरडेपणा कमी करण्यासाठी, कडधान्यांचा कोरडेपणा कमी करण्यासाठी तेल किंवा तूप असणं गरजेचं आहे. आणि जर तसं न करता तसंच जर आपण ह्या डाळी किंवा कडधान्य खाल्लं, विशेषतः स्प्राऊट खाणाऱ्यांसाठी हे महत्त्वाचं आहे, तसंच जर कच्चंच खाल्लं किंवा तेल तूप न वापरता खाल्लं तर निश्चितपणे पित्त वाढणार आहे. आहारामध्ये जे 6 रस आहेत त्याच्यापैकी आंबट, खारट आणि तिखट हे जे 3 रस आहेत किंवा ह्या ज्या 3 चवी आहेत याच्यामुळे पित्त खूप वाढतं. आता लिंबू असेल, लोणचं असेल, पापड असेल किंवा काही चटण्या असतील, यांचं आहारामध्ये आपला समावेश असलाच पाहिजे, नाही असं नाही. परंतु त्यांचं प्रमाण फार महत्त्वाचं आहे. बऱ्याचदा काय होतं की एखादी भाजी आवडत नाही म्हणून आपण लोणच्याबरोबर किंवा एखाद्या चटणीबरोबरच चपाती किंवा भाकरी खातो, किंवा ती चटणी किंवा ते लोणचंच भाजीसारखं खातो. तर इथे मात्र असं रेग्युलर व्हायला लागलं तर निश्चितपणे पित्त वाढणार आहे. अनेक लोक विचारतात की गोड खाल्ल्याने पित्त वाढतं का? तर बघा, मधुर हा जो रस आहे, गोड ही जी चव आहे, ती चव म्हणून किंवा तो रस म्हणून पित्त वाढवणार नाही. पण तो गोड पदार्थ जर प्रकृतीतःच उष्ण असेल, म्हणजे त्याचं वीर्यच उष्ण असेल, तर मात्र तो पित्त वाढवू शकतो. उदाहरणार्थ, गूळ हा गोड आहे चवीला, परंतु तो वीर्याने मात्र उष्ण आहे आणि त्यामुळे तो पित्त वाढवू शकतो. तसंच हे जे सगळे गोड पदार्थ असतात हे थोडे पचायला जड असतात आणि ते जर अधिक प्रमाणात खाल्ले गेले तर अजीर्ण होण्याची शक्यता असते, आणि अजीर्ण झालं तर मात्र पित्त वाढण्याची शक्यता वाढते. याशिवाय रात्री जागरण करणं ही सवय सुद्धा अत्यंत पित्तकारक आहे. बघा, ज्यांना अगदीच पर्याय नाही, नाईट शिफ्ट वगैरे आहे, त्यांनी सोडून बाकीच्यांनी उगाचच विनाकारण रात्री जागरण करत बसू नये. प्रत्येकाकडे दिवसाचे 24 तासच असतात, म्हणजे रात्रीचे वापरायचे ते दिवसा वापरायचे. उगाचच कारण देऊन रात्री जागरण करत बसू नये. कारण रात्री लवकर झोपणं आणि सकाळी लवकर उठणं ही एक सवय सुद्धा अगदी कडक पथ्य पाळून तुम्हाला जेवढे फायदे मिळणार नाहीत तेवढे फायदे ह्या सवयीने मिळू शकतात. आता जी गोष्ट रात्री जागरणाची आहे तीच गोष्ट दिवसाच्या झोपेची आहे. कशी? तर आयुर्वेद असं सांगतोय की जर तुम्ही दिवसा झोपत असाल तर तुमच्या शरीरामध्ये आम वाढतो, पित्त वाढतं, आणि म्हणूनच विशेषतः जेवणानंतर दिवसा झोपणं हे ॲसिडिटीच्या पेशंटनी किंवा आम्लपित्ताचा त्रास असणाऱ्या रुग्णांनी टाळलंच पाहिजे. जर तुम्ही जेवण केल्यानंतर लगेच आडवं होत असाल तर GERDचे जे त्रास आहेत, म्हणजे जे काही खाल्लेलं आहे ते घशाशी येणं, घशाशी जळजळणं, आंबट पाणी तोंडामध्ये येणं, दात आंबणं, हे सगळे त्रास तुमचे वाढताना तुम्हाला दिसतील. आता प्रश्न असा आहे की मग जे लोक रात्री जागरण करतात त्यांनी काय करायचे? त्यांच्या शरीरात दोष वाढणार नाहीत याच्यासाठी काही उपाय आहेत का? तर आयुर्वेद असं सांगतोय, जेवढे तास तुम्ही रात्री जागरण केलेलं आहे त्याच्या निम्मे तास तुम्ही दिवसा जेवणापूर्वी झोपायला हरकत नाही. त्यांना असे दिवसा झोपण्याची मुभा आहे, परवानगी आहे. तसंच जर ग्रीष्म ऋतू असेल तर सर्वांनाच दिवसा झोपण्याची परवानगी आहे, परंतु तिथे सुद्धा ते जेवणाआधी झोप पाहिजे. बाकी इतर ऋतूमध्ये मात्र दिवसा झोपू नये, जेवणानंतर तर बिलकुल झोपू नये, त्याने पित्त वाढतं म्हणजे वाढतंच. अधिक प्रमाणात स्ट्रेस घेणं किंवा ताणतणावात राहणं किंवा छोट्या छोट्या गोष्टी मनाला लावून घेणं, तशी सवयच होणं, किंवा एखाद्या गोष्टीचा सतत विनाकारण विचार करत राहणं किंवा बुद्धीचं काम अतिप्रमाणात करणं, याच्यामुळे आपला जो मज्जाधातू आहे त्याच्यावरती अतिरिक्त ताण येऊ शकतो. तसंच हा मज्जाधातू आणि आपल्या शरीरातला रसधातू हा दुष्ट होऊ शकतो, आणि जर तो दुष्ट झाला तर मग अन्नपचन व्यवस्थित न होणं, पित्त होणं हे हमखास दिसतं. तसंच अजून काही छोट्या मोठ्या सवयी आहेत की ज्याच्याकडे आपण बारकाईने तितकं गांभीर्याने बघत नाही. उदाहरणार्थ, उन्हातून आल्यानंतर लगेच पाणी पिणं, किंवा उन्हातून आल्यानंतर लगेच आंघोळ करणं, विशेषतः थंड पाण्याने आंघोळ करणं, किंवा उपवास आहेत, उपवासाच्या दिवशी मुद्दामून साबुदाणा, बटाटा ह्यासारखे जड पदार्थ खाणं, किंवा मग भूक मारण्याच्या उद्देशाने वारंवार चहा पित राहणं, किंवा पोट साफ होत नाही या कारणासाठी
मिश्री लावणं, तंबाखू खाणं, ह्या छोट्या छोट्या सवयी ह्या आपल्या शरीरामध्ये रक्तशुद्धी करतात, रक्तदुष्टी करतात आणि रक्तदुष्टी झाली की पित्तदुष्टीसुद्धा होत असते, पित्तसुद्धा वाढत असते. पित्त वाढवणारे पदार्थ कोणते असं जर म्हटलं तर अनेक पदार्थ सांगता येतील, पण जे पदार्थ खूप कॉमन आहेत किंवा जे पदार्थ अनेकांमध्ये पित्तवाढीचं कारण ठरतात असे जर बघायचं म्हटलं तर पहिल्यांदा मी असं सांगेल की नाश्त्यामध्ये पोहे खाणं. रेग्युलरली काही लोक नाश्त्यामध्ये पोहे खातात तर त्यांच्यामध्ये सुद्धा ॲसिडिटी होण्याचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात आहे. तसंच आंबवलेले जे पदार्थ असतात, उदाहरणार्थ इडली असेल, डोसा असेल, ब्रेड असेल, पाव असतील, हे जरी रेग्युलर तुम्ही नाश्त्यामध्ये खात असाल तरीसुद्धा पित्त वाढण्याची किंवा पित्त होण्याची शक्यता जास्त असते. काही लोकांना मेथीची भाजी खाल्ल्यानंतर पित्त होतं किंवा भाजीमध्ये अतिप्रमाणात शेंगदाणे वापरणं, आलं लसूण वापरणं किंवा आलं लसणाची पेस्ट जी असते तिचा अतिवापर करणं हे सुद्धा पित्त वाढीसाठी एक महत्त्वाचं कारण आहे. तसंच रेग्युलरली जर तुम्ही दही खात असाल, दही रोजच खात असाल किंवा टोमॅटो असेल, तुमची कोथिंबीर असेल किंवा पुदिना असेल, याला आयुर्वेदाने हरितक वर्ग म्हटलेले. तर हा हरितक वर्ग जर तुमच्या आहारामध्ये अतिप्रमाणात असेल तर त्याने सुद्धा पित्त वाढण्याची शक्यता असते. तसंच काही लोकांना तूर डाळ खाल्ली की पित्त होतं. आता खरं तर डाळी खात असताना त्याच्यामध्ये तूप टाकायचं असतं, मी मागे सांगितलेलंच आहे. तर तूप टाकलं तर मात्र पित्त होण्याची शक्यता कमी असते. काही प्रमाणात तूर डाळीनी, उडीद डाळीनी सुद्धा पित्त हे वाढतच असतं. सध्याच्या काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे नूडल्स आहेत किंवा जे चायनीज पदार्थ आहेत किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे सॉसेस आहेत हे तर पित्त वाढवण्याच्या या यादीमध्ये अगदी वरच्या क्रमांकाचे आहेत असं म्हटलं तरी चालेल. तेव्हा ज्यांना पित्ताचा त्रास आहे, ॲसिडिटीचा त्रास आहे, त्यांनी हे पदार्थ अवश्य टाळावेत आणि हे लक्षात घ्या की पित्ताची ट्रीटमेंट करत असताना हे पदार्थ टाळणं ही सुद्धा एक महत्त्वाची ट्रीटमेंटच आहे. तर ह्या होत्या काही सवयी, काही पदार्थ, अशा सवयी, असे पदार्थ की हे पदार्थ जर तुम्ही तुमची पित्ताची ट्रीटमेंट करत असताना टाळले किंवा ह्या सवयी टाळल्या तर निश्चितपणे तुमचं पित्त मुळातून बरं करायला, कायमस्वरूपी बरं करायला तुम्हाला नक्कीच मदत मिळणार आहे. असो, तर आज इथे थांबतोय. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा. याबद्दल काही शंका असतील, प्रश्न असतील तर त्यासुद्धा कमेंट बॉक्समध्ये विचारायला विसरू नका. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनल तो जर अजूनही सबस्क्राईब नसेल केलेला तर चटकन पटकन करून टाका. कारण आरोग्यविषयक, आयुर्वेदविषयक नवनवीन आणि तरीही शास्त्रीय अशी माहिती घेऊन आपण पुन्हा पुन्हा भेटत राहणारच आहोत. खूप खूप धन्यवाद.